यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक MA मराठी M54 मे 2024 एक्झाम टाइम टेबल मी सांगते। तर सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर थर्ड 24 मे पासून सुरू होत आहे आणि सेमिस्टर सेकंड आणि फोर्थ 28 मे पासून सुरू होत आहे। सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडचा जो टाईम आहे तो सर्व पेपरचा 10:30 ते 1:30 आणि सेमिस्टर थर्ड आणि फोर्थचा टाईम टेबल 2:30 ते 5:30 आहेत। तर प्रत्येक सेमिस्टर फर्स्ट सेकंड आणि थर्ड फोर्थ प्रत्येक आपल्याला 4-4 विषय आहेत हे माहीतच आहे। तर प्रत्येक विषयाचे जे काही अभ्यासक्रम सांकेतिक जे प्रत्येक विषयाचे जे कोड आहेत ते सेमिस्टर फर्स्ट 121 122 123 124 सेमिस्टर सेकंड 221 222 223 224 सेमिस्टर थर्ड 321 322 323 324 आणि सेमिस्टर फोर्थ 421 422 423 424 या सर्व विषयांचे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ सगळं सेमिस्टरचे सर्व विषयांचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत। आता परीक्षा तुमच्या जवळ येत आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा आणि हे सर्व विषयांचे आणि तर तुम्हाला परीक्षेसाठी खूपच उपयुक्त असतील। तर चला आता आपण वळूया आपल्या टाइम टेबलकडे। तर सेमिस्टर फर्स्ट 24/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 121 साहित्य विचार भाग 1 25/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 122 साहित्य अभ्यास पद्धती आणि 26/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 123 मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास प्रारंभ ते 1818 27/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 124 व्यावसायिक लेखन सेमिस्टर सेकंड 28/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 221 साहित्य विचार भाग 2 29/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 222 वाङ्मय प्रकार 30/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 223 आधुनिक वाङ्मयाचा इतिहास 1818 ते 2000 आणि 31/5/2024 10:30 ते 1:30 मराठी 224 संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती आणि सेमिस्टर थर्ड 24/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 321 भाषा विज्ञान 25/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 322 तौनिक साहित्य अभ्यास 26/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 323 लोकसाहित्य 27/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 324 मराठी रंगभूमी सेमिस्टर फोर्थ 28/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 421 भाषेचा उपयोजन लक्ष अभ्यास आणि 29/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 422 मराठी साहित्यातील प्रवाह भाग 1 आणि 30/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 423 मराठी साहित्यातील प्रवाह भाग 2 आणि 31/5/2024 2:30 ते 5:30 मराठी 424 संशोधनशास्त्र। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापासून अभ्यासाला लागा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी। जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज।